भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर या विचारांना मी पहिल्यांदा वंदन करतो. पुरोगामी विचार मंच नाशिक यांनी फेसबुक लाईव्ह सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केल्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक आभार मानतो. खरं तर देशामध्ये आणि जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढलेला आहे की त्या कोरोनाच्या संसर्गामुळे सगळ्या जगातली प्रत्येक देश ब्लॉक झालेला आहे. आणि अशा काळामध्ये आपणाला बाहेर एखाद्या हॉलमध्ये ओपनवर महापुरुषांची जयंती साजरी करायची म्हटलं ते अशक्य झालेलं आहे. पण जयंती साजरी झाली पाहिजे या विचारानं आज महाराष्ट्रभर, देशभर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त फेसबुक लाईव्हवरनं अनेक प्रोग्राम सुरू आहेत, अनेक विषयावर चर्चा सुरू आहे. आत्ताच मी 4 वाजता आमचे वामन मेश्राम यांनी परिवर्तन चळवळीतले एक नायक अण्णाभाऊ म्हणून या विषयावर आम्ही लाईव्ह बोललेलो आहे. खरं तर मला जो पुरोगामी विचार म्हणजे नाशिकनं जो विषय दिलेला आहे तो विषय असा आहे की सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचं शताब्दी वर्ष आणि भारतरत्न पुरस्कार. काय लोक असं म्हणतात की अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार का द्यावा, त्या संदर्भामध्ये मला थोडं विश्लेषण करणं गरजेचं वाटतं. खरं तर भारतरत्न पुरस्कार हा ह्या देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरुवात या देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद असताना म्हणजे 2 जानेवारी 1954ला ह्या पुरस्काराची स्थापना झाली. हा जो पुरस्कार आहे तो कुणाला द्यायचा याचा एक क्रायटेरिया ठरलेला आहे, याचे काही नियम आहेत. आणि त्या नियमांमध्ये जर अण्णाभाऊ साठे बसतील तरच त्यांना तो भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे किंवा देता येतो. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे त्या क्रायटेरियामध्ये बसतात की नाहीत या संदर्भामध्ये मी आज माझं विवेचन करणार आहे. खरं तर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती असताना 2 जानेवारी 1954ला हा पुरस्कार सुरू झाला. आणि या पुरस्काराचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक वर्षी फक्त 3 लोकांना हा पुरस्कार दिला जातो. 3 पेक्षा जास्त लोकांना प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जात नाही. 2 जानेवारी 1954ला हा पुरस्कार स्थापना झाल्यापासून त्या 2054ला या देशामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर चक्रवर्ती राजगोपालाचारी व डॉक्टर CV रमण ह्या 3 लोकांना सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे 1954ला हा पुरस्कार देण्यात आला. म्हणजे वर्षाला 3 पुरस्कार देण्याच्या संदर्भामध्ये हा क्रायटेरिया त्यांनी पार केला. पण कुणाला दिला जातो हा भारतरत्न पुरस्कार, का दिला जातो भारतरत्न पुरस्कार, कशासाठी दिला जातो हा भारतरत्न पुरस्कार, तर त्याच्यामध्ये एक असा क्रायटेरिया आहे की ज्या लोकांनी कला क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, विज्ञान क्षेत्र असेल, समाजसेवा असेल, खेळ असेल, ह्या 5 क्षेत्रापैकी एखाद्या क्षेत्रामध्ये जर त्यानं काम करून ह्या देशाची सेवा केली असेल
तर अशा लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो. मी पुन्हा सांगतो, म्हणजे 5 क्षेत्र कोणती? कला क्षेत्र एक आहे, साहित्याचे क्षेत्र आहे, समाजसेवेचे क्षेत्र आहे, खेळाचे क्षेत्र आहे. अशा ह्या 5 आणि विज्ञान एक क्षेत्र आहे. या 5 क्षेत्रामध्ये म्हणण्यापेक्षा 5 क्षेत्रापैकी एखाद्या क्षेत्रामध्ये जर काम करून या देशाची सेवा केली असेल तर अशा व्यक्तींना सर्वोच्च नागरी त्याचा सन्मान म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की 1954ला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांना पुरस्कार दिला, चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पुरस्कार दिला आणि डॉक्टर सी.व्ही. रमण हे सुरुवातीला 54ला. गेल्या वर्षी म्हणजे 2019ला 3 लोकांना पुरस्कार दिला. तो कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलं त्यांनी? नानाजी देशमुख यांनी समाजसेवा करून या राष्ट्राची सेवा केली म्हणून नानाजी देशमुख यांना 2019ला राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार दिला. दुसरे त्यावेळचे म्हणजे गेल्या राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपतींना सुद्धा पुरस्कार, एकूण 6 राष्ट्रपतींना हा पुरस्कार मिळालेला आहे. राष्ट्रपती म्हणून ज्यांनी काम केलं अशा एकूण 6 लोकांना राष्ट्रपती पुरस्कार भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यापैकीच एक गेल्या वर्षी प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती म्हणून भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. आणि तिसरे जे संगीतकार म्हणून ज्यांनी देशाची सेवा केली ते म्हणजे भूपेन हजारिका ह्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार किंवा भारतरत्न पुरस्कार हा जो भारतरत्न पुरस्कार आहे तो गेल्या वर्षी नानाजी देशमुखांना मिळाला, प्रणव मुखर्जी राष्ट्रपती म्हणून मिळाला आणि संगीतकार म्हणून भूपेन हजारिकांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. आत्तापर्यंत एकूण 48 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. आत्तापर्यंत म्हणजे 2019 पर्यंत म्हणजे 1954 ते 2019 पर्यंत 48 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. त्यामध्ये ज्यांनी जागतिक लेवलला कला असेल, साहित्य असेल, विज्ञान असेल, समाजसेवा असेल, खेळ असेल यांनी जागतिक लेवलला काम केलं अशा परकीय लोकांना सुद्धा भारत देशानं भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. बघा मी काय म्हणतो, खेळ, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि खेळ या क्षेत्रामध्ये जागतिक लेवलला ज्यांनी काम केलं की जे आपल्या देशाचे नाहीत ते परकीय आहेत, अशा परकीय लोकांना सुद्धा आपल्या देशानं भारत देशानं भारतरत्न पुरस्कार दिले. त्याच्यामध्ये मदर टेरेसा एक बसत आहेत, त्यांना आपल्या देशानं भारतरत्न पुरस्कार दिला. खान अब्दुल गफार खान यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला. आणि तिसरे नेल्सन मंडेला यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला. म्हणजे ज्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम करून जगमान्यता मिळवली त्यांची सुद्धा भारत देशानं दखल घेतली. अशा मदर टेरेसा असतील, अब्दुल गफार खान असतील किंवा नेल्सन मंडेला असेल, त्यांना ह्या देशानं भारत देशानं भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे ह्या की अण्णाभाऊ साठेंनी कलाक्षेत्र घ्या, साहित्य घ्या, विज्ञान घ्या, समाजसेवा घ्या, खेळ घ्या, ह्या 5 पैकी एखाद्या क्षेत्रामध्ये जर काम करून देशाची सेवा केली असेल अशा लोकांना भारतरत्न दिला जातो. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये पैसे घेऊन का होईना, मी काय म्हणतो बघा, महाराष्ट्रामधील पैसे घेऊन का होईना ज्या एका स्त्रीनं गाणं गायलं त्या लता मंगेशकर पैसे घेऊन गायल्या, त्यांनी देशाची सेवा केली असा निष्कर्ष काढला आणि भारत सरकारनं राष्ट्रपतींच्या हस्ते लता मंगेशकरांना भारतरत्न पुरस्कार दिला. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पैसे घेऊन का होईना क्रिकेट खेळून देशाचं नाव उज्ज्वल ज्या व्यक्तीनं महाराष्ट्रातल्या केलं त्याचं नाव आहे तर सचिन तेंडुलकर. म्हणजे पैसे घेऊन का होईना क्रिकेट खेळून या देशाचं नाव जगात लौकिक केलं, देशाची सेवा केली
त्या सचिन तेंडुलकरांना सुद्धा ह्या देशानं राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार दिला. म्हणजे कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, खेळ या 5 क्षेत्रापैकी एखाद्या क्षेत्रामध्ये काम करून जगमान्यता मिळवणाऱ्या, भारतात नसणाऱ्या परकी लोकांना भारतरत्न दिला. महाराष्ट्रामध्ये फक्त एका क्रिकेट क्षेत्रामध्ये काम करून देशाचं नाव उज्ज्वल करणारे सचिन तेंडुलकरांना भारतरत्न मिळाला. गाणी पैसे घेऊन का गायनात लता मंगेशकर, पण देशाचं नाव उज्ज्वल केलं म्हणून लता मंगेशकर हे फक्त गाण्याच्या बाबतीत काम आहे त्यांचं. गाणं कलेच्या बाबतीत त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. माझ्या मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यामध्ये जे काम केलं, त्या साहित्याच्या माध्यमातून जगमान्यता मिळवली. ज्या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य 27 देशामध्ये 27 भाषेत प्रकाशित झालं, ज्या अण्णाभाऊ साठेंनी चित्रा ह्या कादंबरीचं प्रकाशन रशियामध्ये जाऊन केलं, ज्या अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर अण्णाभाऊ साठेंची माहिती BBC लंडनच्या समोर बसून पंडित जवाहरलाल नेहरूंनी पाऊण तास अण्णाभाऊंची माहिती जगाला दिली, ज्या अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये जाऊन गायला आणि जगाला ह्या देशाचे राजे किती नीतिमान असतात हे जगाला सांगितलं, त्या साहित्यिकाची दखल ह्या देशानं राज्यानं अजून घेतलेली नाही. आणि म्हणून शताब्दी वर्षाच्या मध्ये अण्णाभाऊंचं हे 1 ऑगस्ट 19ला 100 वर्ष जन्माला पूर्ण होतात. ह्या शताब्दी वर्षामध्ये अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार द्या अशी सर्वत्र अण्णाभाऊ प्रेमींची मागणी आहे. तरी शासन, केंद्र सरकार, राज्य सरकार त्याची दखल घेत नाही. अण्णाभाऊ साठेंनी साहित्यामध्ये काय काम केलं? साहित्याचा डोंगर उभा केला अण्णाभाऊंनी, डोंगर. साहित्य लिहिणारे खूप आहेत. बघा ना, टीव्हीचं बटन दाबलं, घर घर की कहाणी, सास भी कभी बहुती, पवित्र रिश्ता, तुझ्यात जीव रंगला, रात्रीचा खेळ चाले. हे साहित्य आहे का? घराघरामध्ये भांडणं कशी लागतील, माणसं व्यभिचारी कशी बनतील, माणसं व्यसनाकडे कशी झुकतील, ह्याची बायको त्याला, त्याची बायको ह्याला, अशा पद्धतीचं स्त्रीला बिभत्स करणारं, समाज व्यवस्थेला बदनाम करणारं साहित्य हे टीव्हीला लावतायत. त्यांची दखल राज्य, केंद्र घेतोय. पण सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंनी जे लिखाण केलं त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी 35 कादंबऱ्या लिहिल्या, 14 लोकनाट्य लिहिली, 13 कथासंग्रह तयार केले, 10 पोवाडे तयार करून ते गायले, 7 चित्रपट कथा अण्णाभाऊंनी लिहिल्या. त्या चित्रपट कथाच्या माध्यमातून 7 पिक्चर अण्णाभाऊंच्या त्या कादंबरीवर निघाले. आणि एक प्रवास वर्णन अण्णाभाऊंनी लिहिलेलं आहे. आणि त्या प्रत्येक कादंबरी असेल, कथासंग्रह असेल, लोकनाट्य असेल, पोवाडे असतील, रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन असेल, ह्याच्यामध्ये सामाजिक आशय आहे. माझ्या बांधवांनो, अण्णाभाऊंचा फकीरा, अण्णाभाऊंनी फकीरा लिहिला, ही कादंबरी लिहिली. शंकरराव चव्हाण मुंबईमधून पन्हाळ्याला चालले होते आणि त्यांच्या हातामध्ये फकीरा लागली. शंकरराव चव्हाणांनी पन्हाळा येईपर्यंत मुंबई ते पन्हाळ्याच्या प्रवासात ती 2 वेळेस वाचून काढली, 2 वेळेस. अण्णाभाऊंचं साहित्य मनोरंजन तर करतच, पण त्याच्यामध्ये सामाजिक आशय ठासून भरलेला आहे. नीतिमत्ता अण्णाभाऊंचं साहित्य शिकवतं. स्त्रीला अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये बिभत्स केलेलं नाही, तिला बंड करायला शिकवलं आहे, समतेचा पुरस्कार करायला शिकवलं आहे. पुरुषाचा स्वाभिमान अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये जपलेला आहे. 2 वेळेस फकीरा वाचल्यानंतर चव्हाण साहेबांनी अण्णाभाऊंना सांगितलं, रे काय फकीर आहे म्हटले, मी माझ्या प्रवासामध्ये मुंबई ते पन्हाळा या प्रवासामध्ये मी तुझी कादंबरी 2 वेळेस वाचून काढली. त्या एका प्रसंगातून फकीरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. ते करमणूक नाही, त्याच्यामध्ये सामाजिक आशा आहे.
ती एक प्रकारची साहित्यातून केलेली देशसेवा आहे, म्हणून भारतरत्न पुरस्कार दिला जातो. काय लिहिलं फकीरामध्ये अण्णाभाऊ साठेंनी? दुष्काळ पडला होता, मागं म्हारा अन्न करत होती. फकीरात तरणा बांड पोरगा अस्वस्थ होता, काय करायचं? फकीरा उठतोय, गावात कुलकर्णी नावाचं धनी असतं, त्या काळात धनी म्हणून कुलकर्णी असायचे. आणि फकीरा म्हणतोय, धनी, दुष्काळामध्ये माझा समाज अन्न करतोय, काहीतरी मार्ग. तर तो फकीराला कुलकर्णी म्हणतोय, फकीरा मला एवढंच कळतं, तू आणि तुझा समाज जगला पाहिजे. फकीरा म्हणतो, कसं तू आणि तुझा समाज जगला पाहिजे? फकीरा म्हणतोय, कसं जग, त्यासाठीच तर आलोय. पुन्हा तो कुलकर्णी म्हणतो, फकीरा तू काही म्हण, तू आणि तुझा समाज जगला पाहिजे. फकीरा त्याच्यातला अर्थ ओळखतोय. परत येतोय मांगा महाराजा पोरांना पण घ्या म्हणतोय, हातात काय मिळेल ते, चला माझ्या पाठीमागणं, मला समाज जागवायचा आहे. आणि त्या मठाधिपतीच्या बोर्डावरून दरोडा घालतोय. पोरं ती दारं तोडून फोडून सगळं धान्य सामायर पळवत असतात. आणि फकीरा ह्या रूममधून त्या रूममधून असा उड्या मारू तेव्हा मठाधिपतीच्या रूममध्ये फकीरा जातो. फकीराचा तो विक्रार चेहरा बघून त्या मठाधिपतीची बायको घाबरते. तिला वाटते तो आता आपल्या इज्जतीला हात घालणार. ती फकीराच्या पायावर पडते आणि ती म्हणते, फकीरा अरे तू सगळं लुटून ने, पण माझ्या मणिमंगळसूत्राला हात घालू नको. काय लिहिलं अण्णाभाऊनी? हे वाक्य बाहेर पडल्या फकीरा तिच्या मानेवर तलवार ठेवतो आणि म्हणते, माय तो शब्द मागे घे, ही मांगाच्या अवलाद पोटासाठी होरड्याची चोरी करेल, पण कुणाच्या स्त्रीच्या चारित्र हात न घालणारी माझी अवलाद आहे. माय ही शब्द मागे घे. ही नैतिकता अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये जपलेली आहे. सगळं धान्य आपल्या समाजामध्ये येतं, मांगा माराची माणसं सगळी जमतात, ढीग रास धान्याची पडते समाजामध्ये. आणि फकीरा एका म्हातारा म्हणतोय, वाट सगळ्यांना. तो म्हातारा सगळ्यांना धान्य वाटत असतो. धान्य वाटून झाल्यानंतर शेवटचा एक ढीग शिल्लक राहतो. त्यावेळेस तो म्हातारा म्हणतो, लेका फकीरा, तुझ्यामुळं रे आम्हाला अन्न मिळालं, तेव्हा ही शेवटचा राहिलेला ढीग तुझ्या घरला घेऊन जे. ह्या वाक्यानं फकीरा खवळलाय. फकीरा म्हणतोय, काय बोलतोयस तू? हे जे धान्य मी लुटून आणलंय ती माझ्या एकट्याच्या ताकदीवर नव्हे, समाजाच्या पोरांच्या तुमच्या ताकदीवर मी हे धान्य आणलेलं आहे. ह्या दाण्यावर प्रत्येकाचा हक्क आहे. फकीरा एका घरात जातो आणि डाव घेऊन येतो. डाव म्हणजे लाकडाचा चमचा. आणि त्या म्हाताऱ्यामध्ये हे घे, दाणा सगळ्यांना समान वाट. ही समाजाची ताकद आहे. फकीरा सांगतोय, सगळ्यांना समान वाट ही समाजाची ताकद आहे. हे अण्णाभाऊंनी लिहिलं. काय सांगायचं आहे अण्णाभाऊंना याच्यामध्ये? पुढारी कसा असावा, नेता कसा असावा? जो पुढारी समाजाच्या जीवावर मोठा होतो त्यानं प्रत्येकाचा विचार केला पाहिजे आणि विचार करून राजकारण समाजकारण केलं पाहिजे. हा संदेश अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून देतात. हे अण्णाभाऊंनी साहित्य लिहिलं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंना जो आपण भारतरत्न पुरस्कार मागतोय त्या असं मागायचं म्हणून मागत नाही. आणि विशेषतः मातंग समाजानं जोर खाल्लेला आहे. मातंग समाजाची लिडरशिप आहे भारतरत्न मागण्यासाठी. जात म्हणून नव्हे. अण्णाभाऊ साठेकडे मातंग समाज जातीचा म्हणून बघत नाही. ज्या अण्णाभाऊ साठेने आपल्या साहित्यामध्ये भटक्यांचा विचार केला, पारध्यांचा विचार केला, SC ST OBCचा विचार केला, अल्पसंख्याकांचा विचार केला, त्यांची दुखणं साहित्यातून मांडली, स्त्रीला सन्मान दिला, पुरुषाचा स्वाभिमान जपला. हे सगळे साडी माळी तेली तांबडी कुष्टी न्हावी धनगर सुतार लवार कुंभार मांग म्हार ढोर चांबार घिसाडी गोसावी कैकाडी पासपारधी कुणबी मराठा ह्या सगळ्या बहुजन समाजाला हे व्यवस्थेनं कसं रंजलं होतं, पिचलं होतं, छळलं होतं. त्यांचं दुखणं काय आहे, त्यांना काय त्रास होतो आणि त्याच्यातून ती माणसं जगतात कशी, जगण्यासाठी धडपडतात कशी,
जगण्यासाठी काय करावं लागतं, किती दुःख सहन करावं लागतं, ह्या त्यांच्या व्यथा काय आहेत, वेदना काय आहेत, हे सगळ्या बहुजन समाजाचं दुःख साहित्यामधून अण्णाभाऊंनी मांडलं. ज्या महापुरुषानं, परिवर्तन चळवळीच्या नायकानं, अण्णाभाऊ साठेंनी बहुजन समाजाचा विचार केला, अशा बहुजन समाजाचा विचार करणाऱ्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंना आज मातंग समाजानं स्वीकारलेला आहे. जात म्हणून नव्हे, हे समजून घ्या. हा इशारा आपणाला सगळ्या लोकांना सांगावा लागेल, द्यावा लागेल, ह्याचं विश्लेषण करावं लागेल. काय लोक म्हणतात अण्णाभाऊंना जात म्हणून स्वीकारले आहे. जात म्हणून आम्ही स्वीकारलेलं नाही. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये मातंग समाज खास म्हणून अण्णाभाऊंनी मातंग समाज डोळ्यासमोर ठेवून लिखाण केलेलं नाही, वक्तव्य केलेलं नाही, पोवाडे रचलेले नाहीत, कवनं केलेले नाहीत, प्रवास वर्णनं लिहिलेले नाहीत. बहुजन समाजाचा विचार ह्या व्यवस्थेनं ज्यांना ज्यांना रंजले, गांजले, दळले, ज्यांचं पीठ झालंय, अशा प्रत्येक समाजाचं दुखणं ह्या साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी मांडल्यामुळे अशा ह्या मानवतावादी परिवर्तन चळवळीचा नायक म्हणून, जसं बुद्धाला वैदिक व्यवस्थेनं शिक्षा केली म्हणून सिद्धार्थाला राज्य सोडावं लागलं, त्या काळात सिद्धार्थानं बौद्ध धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म तयार केला, बौद्ध धर्माची स्थापना केली आणि देशावर 750 वर्ष बुद्धाचं समतेचं राज्य होतं. म्हणून ते परिवर्तन चळवळीत त्या काळातले नायक होते. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण परिवर्तन चळवळीचे नायक समजतो का? शस्त्र धरण्याचा अधिकार फक्त ह्या व्यवस्थेनं राजकुमारांना दिलेला होता. हे साडी माळी तेली तांबडी कुष्टी न्हावी दंगर सुतार लवार कुंभार मांग महार ढोर साबार घिसाडी गोसावी कैकाडी पाचपारधी मराठा कुणबी मराठा यांना शस्त्र धरण्याचा अधिकार नव्हता. हे जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलं आणि या सगळ्या जाती जमातीच्या लोकांना, अल्पसंख्याक लोकांना शस्त्राचं प्रशिक्षण दिलं आणि हा तुटलेला फुटलेला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला. आणि खऱ्या अर्थानं राज्य व्हायला तयार झाल्यानंतर महाराज म्हटले माझा राज्याभिषेक करा. त्यावेळेस महाराष्ट्रातल्या तमाम ब्राह्मणांनी त्या राज्याभिषेकाला